काय हो, हां बोल ना. पुरुष लोक त्यांच्या वैवाहिक जीवनात असलेल्या समस्या ज्या होतात नवरा बायकोंमध्ये, तर त्यांच्या मित्रांशी शेअर करतात का? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की जे पण आपले वैयक्तिक प्रॉब्लेम असतात, हं, नवरा बायकोंशी रिलेटेड असू शकतात, हं, अगदीच खूपच पर्सनल गोष्टी असू शकतात, हं. ते त्यांच्या मित्रांशी 100% शेअर करतात, तुला सांगतो. अच्छा. आणि शेअर करताना त्यांचा आविर्भाव मुळीच हा नसतो की समोरचा व्यक्ती मला कुठल्या बाबतीत जज करेल, आणि त्याला खूप 100% कॉन्फिडन्स असतो की ज्या व्यक्तीला मी शेअर करतोय ना, त्या व्यक्तीच्या पुढे ती गोष्ट जाणार नाही हं, आणि जात पण नाही त्याच्या पुढे ती. आणि ज्या व्यक्तीला सांगतोय ना, त्याच्या आयुष्यात किती पण लागलेले असू दे, हं, जे काय लागले असतात ते, हं, हं, पण हं, हं. तो अशा पद्धतीत काउन्सिलिंग देतो ना, जसं काही तो खूप प्रो आहे त्या गोष्टीमध्ये. जसं की त्यांनी अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये PhD मिळवलेली आहे. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह जरी करू शकत नसला तो, हं, तर मित्राचा हा प्रॉब्लेम आहे ना, जो पण काही असेल, त्याविषयी त्याच्याकडे सगळ्या गोष्टीचे सोल्युशन्स असतात. हं, आता जो ऐकतोय तो ते इम्प्लिमेंट करतो का किंवा नाही करत का, हे गोष्ट वेगळी झाली. पण त्याला त्याच्याकडून ऐकून बरं वाटतं, याला सांगून बरं वाटतं, आणि समोरचा व्यक्तीच काहीतरी त्याच्याबद्दल आन्सर देतोय, ह्यामुळे त्याला खूप सिक्युअर फील होतं. बेसिकली ते काही सोल्युशन्स आपल्याला गेलेलाच नसतो त्याच्याकडे. हं. तो फक्त स्वतःला सेफ फील करायसाठी गेलेला असतो, की मी जे करतोय ते बरोबर आहे ना, आमच्यासोबत जे होतंय ते अजून लोकांसोबत होत असतं का? किंवा मग मला असं वाटतं की ही गोष्ट मी तुला शेअर करावी, थोडं मला हलकं फील होईल. याच लॉजिकने ते जात असतात. आणि कदाचित मुली आहे ना, ह्या गोष्टी त्यांच्या मैत्रिणीला, त्यांच्या आईला, बहिणीला पण नसतील सांगत. पण अनेक मुलं खूप बारीक गोष्टी, म्हणजे नैतिक, अनैतिक, मे बी रिलेटेड टू सेक्स, मे बी रिलेटेड टू रिलेशनशिप, मे बी रिलेटेड टू भांडणं, हं. मे बी रिलेटेड टू देअर सासूरवाडी, अच्छा. सगळं शेअर करतात की त्यांच्या बेसिकली मनात काय अपेक्षा होती. त्यांना त्यांच्या आई-वडिलांजवळ बोलतात, ना ते त्यांच्या बायकोजवळ ॲक्चुअलमध्ये पूर्ण बोलतात, ना ते त्यांच्या काय म्हणतात ना त्याला, बहीण किंवा अजून नातेवाईक आहेत त्यांच्याजवळ बोलतात. पण त्यांची जेन्युइन जी एक्स्पेक्टेशन्स असतात ना, ते फक्त आणि फक्त त्या मित्रालाच माहीत असतात. हं, आणि मला असं वाटतं की अनेक आपल्या व्ह्युअर्सला किंवा जे आपले हे बाकी लोकं बघतायत, त्यांना पण हा अनुभव नक्कीच आला असेल की त्यांनी त्यांच्या मनातली गोष्ट त्यांच्या मित्राजवळ शेअर केली असेल, आणि ती गोष्ट फक्त त्यालाच माहीत असेल. आणि त्या गोष्टीचा ना त्या दोघांनाही खूप अभिमान असतो की ही गोष्ट मलाच माहिती. हं, हं.